चिमुकल साजीर मन फुलातल्या कळी पळी झालं कसं गोजीर मन सानूल सोनूल चिमुकल साजीर मन फुलातल्या कळी पळी गोजीर दोन मनांच्या हसल्या आशा जुळून आल्या गुलाबी रेषा अजून एक जीव होणार आता अजून एक जीव येणार आता तुझ्या माझ्या प्रेमासाठी ओ तुझ्या माझ्या जन्मासाठी ओ बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा श्वास तू बंध मी रेशमी खुणा फूल तू गंध मी धुंद भावना डोळ्यात पाहूया दोघात राहूया येना येना तुझ्या माझ्या प्रेमासाठी ओ तुझ्या माझ्या जन्मासाठी ओ बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा हळू हळू झुलवा ग हिंदोळा, हा हळू हळू झुलवा ग
आजी होणार आहात, कसं वाटतं? खूप आनंद झाला की मध्ये अगदी लाजऱ्या मुद्रे आजी बहीण आहेत. आणि इकडे बघूया, चला तुम्ही काय म्हणाल आजी? आनंदाची गोष्ट आहे, क्या बात आहे. या आजोबा, ओके सर मी काय म्हटले काका, ते आनंद वगैरे ते आपण नंतर बघूया. आधी मला सांगा की जे चीर करून तारुण्य तुम्ही आजपर्यंत टिकवलेलं आहे, म्हणजे क्या राज आहे इसका, काय रहस्य आहे? व्यायाम आणि योगा करता तुम्ही? योगा नाही करत, व्यायाम करता, क्या बात आहे. यांच्या व्यतिरिक्त अजून कोणी आहे का जे व्यायाम करतात? आहे का? अच्छा, आजीला लगेच ते पोलीस मध्ये होते ना, तर आम्ही पण राहिलो असतो. साठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आता आजोबा कसं वाटतं, म्हणजे तुम्ही आजोबा होणार खरं तर माझा पण विश्वास नाही पटत आहे. आणि इथे जर तुम्ही कोणालाही विचारलं तर कोणाचाही विश्वास पटणार नाही. याच्याकडे बघून कोण म्हणेल का आजोबा होणार आहे? हो, बघा कशा महिलांच्या ओठांवर मस्तपैकी स्माईल आहे. तर कसं वाटतंय आता तुम्ही आजोबा होणार आहात? खूप छान वाटतंय. आणि ते आता काय ठरवत म्हणजे आम्हाला सांगणार नाहीये, त्यांचं आणि नातवाचं सिक्रेट असणार आहे, बरोबर? या लवकर या. अजून दुसरे काका कुठे आहेत? आयुष काका नाही, प्राजक्ता वॉशरूमला जाता थांबली त्याची कंप्लेंट करण्यासाठी. चला, त्यानंतर आत्यानंतर सांगितलेलंच आहे. अश्विनी आत्या तुम्ही नाही सांगितलं, तुम्ही इकडे या सगळं. मग अश्विनी आत्यांची एक गोष्ट मला खूप आवडली. आल्यापासून मी बघते ना, त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल एवढी म्हणजे एवढी जी आहे ना, ती एवढी सुद्धा झालेली नाही आता पण बघा हसत यांना काहीही म्हटलं की नीलमताईंना खूप मस्त हसावं ना. इकडे काहीही झालं की इकडे तिला पण त्यांचं म्हणजे त्यांचं नातं काय आहे येणाऱ्या बाळासोबत? तुम्ही मावशी होणार आहात? अगं बाई, मावशी आणि आत्यांची एवढी सुबक जोडी. या इकडे या लवकर. तुम्हाला असं वाटतं का जर तुम्ही इकडे नाही आलं तर मी येऊ नाही शकणार तिकडे? या. हा, छोटे मामा, छोटे काका, तरुण आजोबा, या बात आहे. आज सगळं मला वेगवेगळं मिळतं इकडे बघायला. हा, अहो काय नाही, एक छोटासा प्रश्न मी विचारणार आहे. कुठली मावशी? अच्छा, ती का? त्या सगळ्यात पहिल्यांदा आल्या होत्या. आम्ही खुर्च्या पण अशा ठेवल्यात ना की कोणी लपलं नाही पाहिजे खांबांच्या मागे. या इकडे. चला, तर अश्विनी आत्या कसं वाटतं, म्हणजे आता आनंद तर आहेच, पण मग काय करणार आहात? त्याला मस्तीखोर कसं बनवणार आहात तुम्ही येणाऱ्या बाळांना? मस्ती करायला शिकवणार. हे तुमचे मामा आहेत की होणाऱ्या बाळाचे मामा आहेत? हे तुमची मिस्ट. अच्छा, हे गौरीताईचे अहो आणि हे तुमचे अहो. गौरीताईचे अहो तर मस्तपैकी हसतायत, तुमचे अहो टेन्शन मध्ये का आले? त्यांचं सगळं हसून तुम्हीच हसताय की काय? अच्छा, त्यांचं टेन्शन प्राजक्ताला आहे. अरे बापरे, एकमेकांसोबत आहेत सगळे. ह्यांचं टेन्शन त्यांना, त्यांचं टेन्शन प्राजक्ताला, प्राजक्ताचं टेन्शन अभिलाषला आहे आणि अभिलाषचं टेन्शन गौरीताई. मग तुम्ही कोणाचं टेन्शन घेता? कोणाचंच नाही. गौरीताई मस्त असते. काय करायचे फक्त सांगा लगेच. कोणी काही काम असेल, गौरी आल्यापासून मी एकच नाव कंटिन्यू ऐकतेय. चला, आता छोट्या काकाने सुद्धा आपण विचारलेलं आहे. हा, लपणाऱ्या मावशी काय मग कसं वाटतंय? आधी मला सांगा, या आधी तुझे मावशी झालेला आहात? फर्स्ट टाइम होत आहे? हो, क्या बात आहे. म्हणजे हा आनंद काहीतरी वेगळा असेल. आता तुम्ही त्याला बिघडवणार आहात की हे जे बिघडवणार आहे त्यामध्ये सुधारणा करण्यामध्ये मदत करणार आहात? सगळ्यांच्यात एकमेव म्हणजे व्यवस्थित असं हेच आहे, सभ्य. याचं म्हणणं सभ्य आहे. या असं म्हणतात की यांच्यामध्ये एकमेव जर सभ्य कोणी असेल तर ती मीच आहे. बरोबर आहे का? त्यातल्या त्यात. हा, म्हणजे तर ह्या सगळ्यांना आपण असं एका लाईनीमध्ये ठेवलं तर त्यातल्या त्या मावशींना आपण सभ्य म्हणू शकतो. अरे बापरे, हा सभ्य म्हण तुम्ही काय आहात? चला, आता इकडे या पुढे. तुम्ही हे अतिसभ्य आहेत ना, हे यांचे अहो आहेत. ओके, मग तुमचा आवाज मात्र एकदम तुम्ही पण पोलीस मध्ये वगैरे आहात? अच्छा, IT मध्ये आहात, क्या बात आहे.
आणि फ्लोअरवर गेल्यावर आवाज येण्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तुम्ही अशी डबिंग वगैरे करायला नाही सुरुवात करत. घरात डबिंग भरपूर होऊन जातं. घरात तुम्ही बोलता इकडे थोडंफार बोलल्यावर नीलमताईंचे जे थोडेफार डोळे मोठे झालेत ना ते आता भरपूर महाग पडणार आहे तुम्हाला. चला तर कसं वाटतं म्हणजे आता नवीन पाहुणा येणार आहे परिवारामध्ये मस्तपैकी. कारण नवीन पाहुणा म्हणजे ना भलेही आजी आजोबांसाठी ते एक मस्तपैकी त्यांचा नातू असतो पण आत्या मावशा काका यांच्यासाठी एक मस्तपैकी असं खेळणं असतं की ज्याला बघून बघून आपल्याला खूप जास्त आनंद होतो आणि त्याच्यासोबत खेळायची मजा तर एकदम वेगळीच असते. हो नक्कीच बोलवणार आहे का. हा चला हा तुम्ही नाही त्या बरोबर आहे तिला खाल्लं पाहिजे सध्या. आणि अभिलाष दादा त्याला ते डबल खाल्लं पाहिजे. अभिलाष दादा खातेच ना मग कारण त्याला स्वतःचं पण टेन्शन घ्यायचंय आणि प्राजक्ताचं सुद्धा टेन्शन घ्यायचंय म्हणजे तुम्ही समजू शकता. तर नीलमताई इकडे मला आधी हे सांगा जे हसण्याचं टॅलेंट आहे ते तुमच्यामध्ये कुठून आलं. त्यांच्याकडे एकदा माईकवर जरा मस्तपैकी होत जाऊ. त्यांना तुम्ही काहीही बोला ते वाक्य पूर्ण केल्यावर हसणारच. बघा आता हा बोला नाही हसणार बघा हसल्या थोड्याशा का होईना. तर तुम्हाला जेव्हा कळालं की तुम्ही मावशी होणार आहात कसं वाटतं होतं. आनंद झाला खूप आनंद झाला. मग अश्विनीताई यांच्यासोबत तुमची गट्टी खूप जास्त आहे तर मला समजलेलंच आहे. पण यांच्यासोबत म्हणून असं काही प्लॅनिंग केलंय बघ आपण त्याला चॉकलेट्स द्यायचे वगैरे असतं. अच्छा म्हणजे अजून ठरवायचं बाकी आहे का. चॉकलेट आज खूप बेसिक आहे बरोबर नाही मला आता अंदाज येतोय. आता बरोबर बोललात. आता मला कल्पना येते यांचा सभ्यपणा. चला इकडे आपण मावशींना सुद्धा विचारूया. आणि तुम्ही दोघे पण छोटे छोटे मामा आहात. अगो बाई नाव काय तुमचं. वेल आणि तुझं नाव रुद्र. अरे वा रुद्र आणि वेदसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ रे. एवढ्या कमी वयात मामा होता येते. मग एक यशाची पायरी त्यांनी नक्कीच ओलांडली आहे. कसं वाटतंय एवढ्या छोट्या आहेस तू आणि मामा होतोयस. चांगलं वाटतंय. तुला आवडेल मामा बोललेलं. अगो मी क्या बात आहे. तर मावशी तुम्ही आजी एक मिनिट तुम्ही आजी का प्राजक्ता तू याची भाजी आहेस. आता आपल्याला सांगा कोणता साबण वापरता नक्कीच. या दोघी सुद्धा आजी होणार आहेत. आजोबा तुमचं कॉम्पिटिशन म्हणजे आतापर्यंत मला असं वाटलं होतं की अजून तिथे पण आजी आहेत. इकडे पण आजी आहेत. होणाऱ्या आजीने जरा हात वर करा बघूया. आपण एक काम करूया थोड्या वेळाने ना ज्या होणाऱ्या आजी आहेत सगळ्यांचा एक रॅम्पॉक घेऊया आणि आज आपण संतूर आजी शोधूया. चालेल ठीक आहे. जी सगळ्यात मस्तपैकी जे स्वतःचं सौंदर्य असं टिकवून ठेवलेलं आहे. आणि या रेड साडीवाल्या आजी इकडे या जरा इकडे या. यांच्याबद्दल मला एक गोष्ट सांगायची मंडळी. इकडे या मला असं वाटतं की इथे उपस्थित जेवढे पण तुम्ही आहात जर तुम्हाला मॅनेजमेंट शिकायचं असेल तर या आजींकडून शिका. मी तिथे मगासपासून टीचर आहेत ना मग बरोबर आहे. मॅनेजमेंट तर असणारच त्यांचं कौशल्य. इकडे या जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे यांच्यासाठी. अगदी मी आल्यापासून बघते कंटिन्युअसली प्रत्येक गोष्ट कुठे कशी काय मॅनेज करायची असं कोणताही प्रश्न नाहीये ज्याचं उत्तर नव्हतं यांच्याकडे. अगर हे कोणी सगळ्यांची नावं पाठ आहेत सगळ्या पाहुण्यांची नावं पाठ आहेत. कुणी काय आणलंय मग साडी कुठे ठेवायची नारळ कुठे ठेवायचे सगळं माहिती आहे त्यांना. तर कसं वाटतंय आजी म्हणजे तुम्ही आजी झाला होता या आधी की आता पहिल्यांदा होता. म्हणजे आमच्या मी पहिलीच आजी आहे आता इकडं. आमच्या ह्या सुनबाई आहेत आणि पहिल्यांदाच आम्ही आजी होणार. कसं वाटतंय. खूप छान वाटतंय. खूप छान म्हणजे आमच्यासाठी गुड न्यूज आहे. गुड न्यूज आहे. आता तुम्ही बघा टीचर आहात. टीचरांकडून आपण अपेक्षा करतो की ते शिस्तच लावतात. पण आम्ही अपेक्षा करू शकतो का की थोडस असं बिघडवर त्यांचे नातवंड. तो माझी मुलं बिघडवणारच. आजी म्हटल्यावर बिघडवर जर आजीसाठी जोरदार टाळ्या होऊन चालेल. आणि आजी तुम्ही इकडे या. मला यांच्याबद्दल का आणि या आजींबद्दल म्हणजे मला एक गोष्ट सांगायची. अभिलाष दादाला मी एक प्रश्न विचारला होता जेव्हा काकू ओटी भरायला गेल्या होत्या. कारण त्यांचं आणि माझं काही इंटरॅक्शन झालं नव्हतं पण मी आल्यापासून यांना बघते. तर अभिलाष दादांना मी हा प्रश्न विचारला होता की या तुझ्या आई आहेत का. याचं कारण असं
मी आल्यापासून बघते आणि मी ऑलमोस्ट कन्व्हिन्स होती की या प्राजक्ताच्या आई आहेत. म्हणजे एक एक्झॅक्टली, कारण आल्यापासून म्हणजे आपण जे म्हणतो ना, एक आई आणि मुलीमधलं जे प्रेम दिसून येतं ते पाहिजे असेल ते सगळं करण्यासाठी त्या धावत होत्या. एकदा या दोघींच्या नात्यासाठी मंडळी जोरदार टाळ्या नक्की झाल्या पाहिजे. कारण जेव्हा अविनाश दादाने कन्फर्म केलं तेव्हा मला समजलं की यांचं सासवडी सुनेचं नातं आहे. पण आपण असं म्हणूच शकत नाही, आई आणि मुलीचंच नातं आहे. अविनाश दादा तो बघ, मी त्याची स्तुती करते आणि तो मागे बघतो. इकडे ये. चला आता मित्रमंडळी थोडा वेळ बाजूला ठेवा आणि इकडे या, पुढे या. मित्रमंडळींना बोलवणार आहोत आपण तुमची सोबत करण्यासाठी अगदी काहीच वेळात. आणि प्राजक्ता तू सुद्धा आता प्लीज इकडे. आपण सगळ्यांना विचारलेलं आहे, पण मला तुम्हाला दोघांना सुद्धा हा प्रश्न विचारायला नक्कीच आवडेल की जेव्हा तुम्हाला ही गुड न्यूज समजली की आता तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला हवा असणारा तिसरा येणार आहे, एक नवीन पाहुणा येणार आहे, कसं वाटलं होतं? अविनाश दादा सगळ्यात आधी प्रश्न. खूप छान वाटलं होतं. इकडे सगळे परिवारामध्ये फक्त थोडं थोडंच बोलतात ना. वाटलं होतं. प्राजक्ता तू काय म्हणशील? मला खूप आनंद झाला होता. म्हणजे मी आई होणार आहे. म्हणजे मी तो मला कगनातच नाव होतं तर मी आई होणार. क्या बात आहे. अविनाश दादा अजून एक छोटासा प्रश्न प्राजक्ताबद्दल, कारण आता डोहाळे जेवण म्हटल्यावर प्राजक्ताला नक्की कसले डोहाळे लागलेत आणि कोणत्या गोष्टीसाठी ती तुला त्रास देते आजकाल? तिखट खायचंय. तर असा एखादा किस्सा वगैरे आहे का, म्हणजे तिने असं मध्यरात्री तुला उठवलं आणि सांगितलं नाही मला आत्ताच्या आता हे बनवून द्या? बनवलंयस ना? रेडीमेड होतं? काय काय होतं? थोडस किस्सा असा डिटेल मध्ये सांगू. खाली वापरून अच्छा, चिवडा आणि चकली तिला खावंसं वाटलं होतं. एकदा या जोडीसाठी मंडळी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आता बाळाचे जे सगळे मामा, गौरीताईंचे अहो, अश्विनीताईंचे अहो, या आता या पुढे या. होणारे सगळे मामा काका. हो, आपल्याकडे पंप सुद्धा आहे. अरे वा, क्या बात आहे. हे कॉम्पिटिशन नाही, आरामात हुआ. हा, कोणाचा फुग्याचा बिझनेस आहे? कोणी नाही येते मी तुझ्याकडे. मला नेहमी इव्हेंटला लागत असतात ना फुगे. अश्विनीताई ह्यांची जे एक दोन वाक्य मी ऐकली आहेत ना, त्यावरून मला समजते की काय आपलं तीर गंभीर असतात. हे असं म्हणतात ना, ते असं थांबलेलं पाणी कसं एकदम गहिरं असतं. सगळ्यासाठी तुम्हीच आहात ना? होऊच शकत नाही. ज्याची बायको एवढी अश्विनीताईंसारखी सुंदर आहे तो व्यक्ती गरीब कसा काय असू शकतो? हा, चला झाले. ओके, तर काय म्हणता? तुम्ही काहीतरी बोललात आता गौरीचे अहो, पण हा बोललात आता. ते सांगावं लागतं, तुम्ही गरीब आहात, काही हरकत नाही. गौरीताई असं काय करता हो तुम्ही यांना की त्यांना सांगावं लागतं? त्यांनाच विचारू. अविनाश दादा कुठे आहे? काय अविनाश दादा इकडे ये. त्याला तू घरी तिकट खाऊन देत नशील ना, म्हणून ते इकडे धावतात कनेक्शन व्हायला. ऐक म्हणून अविनाश दादांसाठी. अविनाश दादा इकडे या तुम्ही. तुम्ही तर शो स्टॉपर आहात आमचे. या, म्हणजे तुम्ही असल्यावर कसं यांना जरा धीर येईल, बळ मिळेल त्यांना. हा, बघून घ्या. तर मंडळी कसं असतं ना की एखादी स्त्री जेव्हा आई होणार असते तर तिच्यामध्ये होणारे शारीरिक आणि मानसिक बदल ती फील करते, एक्सपिरियन्स करते. तिच्यासोबत होणारे जे बाबा असतात, जसं आता आपण म्हणू शकतो की अविनाशाला त्याला सुद्धा समजते की काय काय करावं लागतंय. पुरुष बांधव असतात ते त्या शारीरिक बदलांपासून वंचित असतात, कारण हे वरदान ईश्वराने फक्त एका स्त्रीलाच दिलेलं आहे. आणि म्हणून आता काही क्षणासाठी हे ईश्वराचं जे सर्वोच्च वरदान आहे ते आपण यांना देणार आहोत. सो बेसिकली हे जे बलून्स आहेत ना, ही आहेत तुमची बाळं. हे बघा, यांनी तर 2 महिने काय म्हणजे जाणून बुजून तुम्ही हे 2 महिने, हे 3 महिने, इकडे ना 8वा महिना चालू आहे. तर आता तुम्ही काय करायचंय, प्रयत्न करा तुमच्या शर्टामध्ये ते बाळ असं फिट करा. प्रयत्न करा. बॅक सपोर्ट आहे माझ्याकडे, टेन्शन नका घेऊ. शाबाश, क्या बात आहे. कोण सिद्धेश? चला सिद्धेश
आणि दादा आपलं नाव हो हो राहुल नाव तो सुनाई होगा. हा जाईल तुमच्या शर्ट मध्ये आपल्याकडे बॅकअप आहे टेन्शन नका घेऊ. क्या बात. आणि ते एका साईडला नका ठेवू फक्त मध्ये आणा. अवघड आहे बघा इनबिन काढून जात आहे का. आम्हाला कसं जरा ऑथेंटिक पाहिजे म्हणून. नाही तर माझ्याकडे ओढण्या आहेत जेणेकरून मी तुमची बाळ अशी बांधू शकते कंगारूसाठी. रील बनवायची आहे. ठीक आहे सुरुवात यांच्यापासून करूया. यांच्यावर जरा जास्त फोकस करा. ठीक आहे हा ठीक आहे एखादं बटन लागलं तरी पण चालतं. अजून अजून थोडं वर जाऊ. अरे वा क्या बात आहे. अशी मेहनत करणारी व्यक्ती पाहिजे दादा. कमॉन गौरी नाही मोटिवेटेड. श्रीधरला मोठं घातलं तरी 2 महिन्यात. बापरे हे बघा आम्ही प्रेग्नेंट झालो तुला करणारच. चला तर हा यांच्यासाठी एक जरा ओढणी घेऊया सगळे. बाकी सगळे एकदम असे ऑथेंटिक वाटताय. मज्जा वाटते मला बघून. नाही जाते हा तुम्हाला पण ओढणी देते. अजून सगळे 2 ओढण्या ना प्लीज. गौरी नाही या जरा इकडे त्यांचं बाळ बांधा द्या. आणि सिद्धेश तुम्ही यांना हेल्प करा. कसे मस्त दिसत आहेत ना सगळे एकदम. सगळे जण मॅरिड आहात. नाही बसा बसा आम्हाला फक्त बघायचं होतं. अच्छा मुलं कोणाकोणाला आहेत. गौरी नाही पडेल ते दोघांचं अजिबात लक्ष नाही आहे. हा नाही अजून 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 ती ओढणी खाली करा या साईडने. हा ते बघा त्यांना जास्त अनुभव. हे सांगणं गरजेचं होतं सगळ्यात सुंदर. चला तर आता फक्त तुम्ही खरंच खूप सुंदर दिसताय. पण कसं आहे ना की एक बाळ पोटात असल्यानंतर एखादी स्त्री जशी चालते जशी समजा तिला चालायचं असेल थांबायचं असेल तर हे तुम्हाला तुमच्या वॉक मधून दाखवायचंय. बेसिकली आता आपण एक रॅम्प वॉक घेणार आहोत प्रत्येकाचा. तुमच्यापासून सुरुवात करणार आहोत कारण तुम्ही खूप जास्त एक्सायटेड आहात. ठीक आहे तुम्हाला काय करायचं इथून ते तिथपर्यंत आपले फोटोग्राफर दादा जिथे उभी आहेत हा तिथपर्यंत जायचंय. ठीक आहे तुमच्या वॉक मध्ये तो प्रेग्नेंटपणा दिसला पाहिजे. आणि त्यानंतर तिथे गेल्यानंतर तुमच्या चेहऱ्याचे एक भाव म्हणजे असं मस्तपैकी पोज देऊ शकता तुम्ही. ठीक आहे सुरू करूया. एक जरा ट्रायल द्या सगळ्यांना. साइड सेलफोन पाठीमाग पाठीमाग. तर राहुल दादांपासून आपण सुरुवात करणार आहोत. आणि 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 मंडळी ज्यांची वॉक सगळ्यात बेस्ट असेल म्हणजे या सगळ्यांमध्ये जे ओरिजिनली प्रेग्नेंट आपल्याला वाटतील त्यांना अभिलाष दादा आणि प्राजक्ता ताईकडून 5,000 डायरेक्ट 5,000 अश्विनी ताईंकडून यांच्याकडून गिफ्ट. अश्विनी ताई म्हणजे राहुल करणे घरात काय घरात पैसे. चला राहुल दादा रेडी आहात तुम्ही. एकदा राहुल दादासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ. थँक्यू थँक्यू. 3, 2, 1 म्युझिक विथ एक्सप्रेशन्स. हा प्रेग्नेंट आत कडाईवर नाही जात आहोत. प्रेग्नेंट बायका अशा चांगल्या बस आता परत मागे या. मागून मागून पण ते दिसलं पाहिजे. ऑडियन्स बघते तुम्हाला लाईव्ह. चेहऱ्यावर एक्सप्रेशन. हे समजत नव्हतं की ते प्रेग्नेंट होते की त्यांच्या पायाला साखर चंड लावले होते. जरा साखर दादा जरा कपड्यावर टिपड्यावर हटवा. जरा जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत मंडळी सर्व दादींसाठी. क्या बात है क्या बात है. चला दादा
म्हणजे नवीन नवीन प्रेग्नेंट असं वाटते की दोन स्कूल वाचलं बघायचंय वाचलं 5,000 घेतात हो हो क्या बात आहे हे गरजेचं असतं मंडळी जरा पोट सांभाळून बरोबर सिनियर आहे ते तुमचे जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे दादांसाठी क्या बात मला एक सांगा सगळ्या प्रेक्षक इथे आला तर वाढते कशी का तुमची चाल अच्छा सांभाळून सांभाळून ठीक मारते म्हणते गौरी नाही पायाला रखवत नाही चांगली सरळ यामध्ये एकदा दादांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन मंडळी सांभाळून ठेवा यानंतर या ओ क्या बात आहे नाही जमत बरोबर आहे मस्त एक्सप्रेशन येतात राजन तर बघतेस ना तुला रिझल्ट डिक्लेअर करायचंय कोण जिंकलंय त्यांना अश्विनी काही 5,000 देणार आहे जरा जोरदार टाळ्या वाजत राहू दे श्रीकेश कमॉन सिद्धीचं लग्न झालंय याच्या जेव्हा बायकोला बघायला जायला तेव्हा हा व्हिडिओ दाखवला मग ते लगेच लगेच बायको पसंत करेल अरे वा आपण अनुभव आहे यांना क्या बात पण आहे होप मध्ये सिरियसनेस आहे तो प्रेग्नेंट आहे आणि आता आपल्या शो स्टॉपरसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे अभिलाषा तुला तसंच सांगायचंय जसं प्रोजेक्ट काही सांग चल बरोबर आहे नाही चला जरा जोरदार टाळ्या होत राहू तसेच सोबत एक प्रेग्नेंट मस्त वाटतात ना दोघे जण जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ सगळे दोघांसाठी त्यांनी बरोबर केलं होतं तू ठेवतेस कमरेवर हात चला तर प्राजक्ता सोबत तुमच्या सगळ्यांचा एक छान असा आपण फोटो घेऊया प्राजक्ता तू मध्ये उभी राहा आणि पेटीएम आता रक्षाबंधन आताच ते म्हणतायत चला जरा जोरदार टाळ्या होऊन जाते राहुल दादांसाठी आणि राहुल दादा आता मला समजलंच आहे तुम्ही खूप मस्तीखोर आहात तर आपण भेटत राहू पुन्हा पुन्हा शो नक्कीच या प्लीज बसून समजलेलं आहे की तू गुड न्यूज देणार आहेस एक छानसा नवीन राजकुमार किंवा राजकुमारी येणार आहे तेव्हापासून त्यांनी तुझ्यासाठी आणि येणाऱ्या बाळासाठी एक सुंदर असा परफॉर्मन्स रेडी केलेला आहे तो आता या सगळ्या आत्या मावशी इथे सादर करणार आहेत नीलमताई इकडे कोण ओ सभ्य मावशी इकडे या इकडे या तुम्ही सगळ्यात सभ्य आहात की नाही चला आणि या पण मावशी आहेत का नको नको का हो का पाय दुखले त्याचे आताच पाय दुखले अच्छा पायाला लागलंय हा अजून कोणी आहेत का डान्स करणाऱ्यांमध्ये प्रणिताताई हा प्रणिताताई इकडे आणि सागर दादांच्या मिसेस निर्मलाताई हा निर्मलाताई या त्या खरंच विचारतात फसवलंय या अजून अजून पिंक साडी मध्ये भरपूर आहे एकदा सगळ्या आणि जी स्टेप अश्विनी ताई करणार ती स्टेप तुम्ही फॉलो करायची ठीक आहे हा अश्विनी ताई नंतर तुमचा सुद्धा नंबर येणार आहे आणि तुम्हाला सुद्धा मागचे फॉलो करणार आहेत चला रेडी सुरुवात कोण करतोय तुम्ही सांगा
चिठ्ठ्या उडवूया आपण नावांसाठी. चला कधी खूप वेळा आला तू नाही डान्स करायला मी पहिल्यांदा बोलत तुम्ही जे करणार त्या करणार मग त्या जे करणार ते तुम्ही नंतर करा. चला रेडी ओके करा आज प्राजक्ताकडे बघू प्राजक्तासाठी आपल्याला डान्स करायचा करतात ना हा आज तू फक्त बघ. चलो म्युझिक प्लीज. हो क्या बात आहे तुम्हाला त्यांना फॉलो करायचंय बस बघताय का. अरे इकडे एक मिनिट म्युझिक स्टॉप. मला माहिती अश्विनी नाही का राहुल दादा या इकडे या तुमच्या बायकोला नाचवा. चालेल तुम्ही दोघांनी करा आणि तुम्ही फक्त अश्विनी ताईंना फॉलो करायचं. या राहुल दादा ठीक आहे. आता बघा ते तुमच्या सपोर्टला आहेत. राहुल दादा असल्यावर काहीच इम्पॉसिबल नसतं पाहिजे तुमच्यासाठी. रेडी चलो 3, 2, 1 म्युझिक. एक मिनिट नीलताई या लवकर. हा या लवकर. हा आता नीलताईने फॉलो करूया. हो नीलताई शाबाश पदर सोडा ना थोडा वेळ. हा नाचा मागच्या ती जरा फॉलो कर तुम्हाला पण करायचंय. गौरी नाही या गौरी नाही सगळ्यात बेस्ट डान्स करण्यामध्ये या. आता सगळ्यांनी फॉलो करायला हो क्या बात आहे गौरी नाही तुम्हीच कंटिन्यू करा. तुम्हाला बघायला नाही बोलवलं डान्स करायचंय करा लवकर सोबत करा. चला त्यांची सोबत करा. आता झिंगाट लावल्यावर सगळी असते आधी क्या बात है नहीं करेगा क्या बात है बॅकग्राऊंड डान्सर्स फॉलो करायचं. सगळ्यांनी आपापली पोझिशन सेट केली. हो क्या बात है मागच्या मावशांनो नाचा ग. जरा टाळ्या होऊन जाऊ द्या म्हणजे सगळ्या मावशांसाठी आणि आत्यासाठी. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. कम ऑन आता मागच्या मावशांना पण घ्या त्या उभ्याच आहेत. चला अश्विनी ताई या बघा. Come on, continue. मंडळी जरा आपण आपल्या टाळ्यांचा प्रतिसाद देऊया त्यांना. तुम्हाला टाळ्या वगैरे नाही बोलवलं तुम्ही डान्स करा. क्या बात है
राजाचं सांभाळून तुला डान्स आवडतो. आणि काका झिंगाटवर डान्स करणार. या हे काका होते पहिलं. झालं ना पण एक मिनिट. अश्विनी ताई उभा राहतेच. राहुल दादा या इकडे. राहुल दादा एवढा मनापासून आले होते डान्स करण्यासाठी, त्यांना मी कसं वंचित ठेवू शकते. इकडे या. आधीच वन स्पॉट. चलो रेडी. राहुल दादा किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? पूर्ण वनवास संपला. चलो डान्स. अश्विनी झाडू आहे का? आणि डान्स नाही. क्या बात आहे. कशी जिंदगी राणी क्या बात आहे. स्वतःच गाणं वाजल्यावर कसे दोघे डान्स करायला लागले. हा कुणीतरी येणार नको. अश्विनी पण पाहिजे त्यांना. या दोघांसाठी म्हणायचं. एक मिनिट तुमची लाईन आहे. तुमची लाईन आहे. हा प्ले. आहे का बातमी वगैरे काय? थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. या दोघांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मंडळी. बरं असते ती म्हणजे अंगाई गायची, जी आज कुठे ना कुठेतरी लुप्त होत चाललेली आहे. कारण आमच्या जनरेशनला विचाराल तर आम्हाला लिंबोणीच्या झाडा मागे त्याच्या व्यतिरिक्त दुसरी अंगाई माहीत नाहीये. पण ज्या आपल्या होणाऱ्या आजी आहेत, तुमच्यापैकी आहे का कोणी ज्यांना सुंदर अशी एक अंगाई येते? आम्हाला अंगाईत नक्कीच ऐकायला आवडेल. आहेत कोणी? प्राजक्ता काय वाटतं, कोणती आजी गाऊ शकेल अंगाई? मला खरंच माहित नाही. टीचर आजी अर्चना इकडे या. या आजी का? ठीक आहे. इकडे या आजी. या 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 लवकर या लवकर या लवकर या लवकर या लवकर या लवकर या. अर्चना आजी या, तुम्ही पण या. एक छानशी अंगाई तुम्ही प्राजक्तासाठी गायची आहे. तुमचं नाव काय? नंदिनी. अरे वा, खूप सुंदर नाव आहे तुमचं. चला प्राजक्ता रेडी. अर्चना आजी सध्या मोबाईल मध्ये मयूर अच्छा मेसेज. अच्छा ठीक आहे चला. थोडे इकडे येऊ का? आजी इकडे या. नंदिनी आजी व्यतिरिक्त अजून कोणती आजी आहे? एक अंगाई तर अभिलाष दादांकडून सुद्धा आपल्याला ऐकायला आवडेल. अभिलाष दादा शोधून ठेवा, नाहीतर राहुल दादांना विचारा. कल्पना आजी कुठे आहे? कुठे कल्पना आजी? त्या मागेच्या टप्प्यात त्या का? कल्पना आजी. आणि जात आहेत पण कशा माहिती अशा. या लवकर या. चला नंदिनी आजी एक या, एक सुंदर अशी अंगण. जमल्या या आया बाया, जमल्या या आया बाया, अंगाई गीत गाया, अंगाई गीत गाया, पाळण्यात घाला भाग्यवान, पाळण्यात घाला भाग्यवान. चिमणा हा गोरा गोरपान, चिमणा हा गोरा गोरपान. भाग्याची आई मोठी बाई बाळाची आई, भाग्याची आई मोठी बाई बाळाची आई. बाळाच्या पिताजीला हर्षाला सीमा नाही, बाळाच्या पिताजीला हर्षाला सीमा नाही. अरे सुंदर आहे. कंटिन्यू. सोडून गेले मानपान, सोडून गेले अंगाई गीत गाया, अंगाई गीत गाया, पाळण्यात घाला भाग्यवान, पाळण्यात घाला भाग्यवान. चिमणा हा गोरा गोरपान.
क्या बात आहे. जरा आजींसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि म्हणजे अशी आजी कोण आहे इथे. अरे येते लिंबोणीच्या झाडामागे सुद्धा चालेल. ती तर येते आम्हाला माहिती आहे. ठीक आहे बसून बोला बस. हा लिंबोणीच्या झाडामागे. मग एक छानसा उखाणा घ्या. मग डान्स करणार काय करूया. तुम्हाला काय आवडतं काय. काय बोलतात. अच्छा पाळणा येतो तो तर आपण बारशाला करणार आहोत. मग आता अंगाई लिंबोणीच्या झाडामागे पण नाहीये. चला काही हरकत नाही. तुम्ही फक्त मला असं सांगा आता तुम्ही पणजी होणार आहात बरोबर. म्हणजे इकडे सगळ्यात मोठा मान कुठे ना कुठेतरी तुमचा आहे. कसं वाटतंय म्हणजे आता 1, 2, तिसरी पिढी तुम्ही बघणार आहात. छान वाटतंय. छान वाटतंय. बघितलं सगळे परिवारातले अगदी 2 शब्दात उत्तरं देतात. छान वाटतंय. चला अविनाश दादा आणि प्राजक्ता इकडे या. एक छोटासा गेम आपण तुमच्या दोघांसोबतही खेळू. तर जर अविनाश असेल तर तुम्ही निळ्या रंगाचा जो बलून आहे तो वर करायचा आणि उत्तर जर प्राजक्ता असेल तर पिंक बलून वर करायचा. राहू दे ना झाले तुम्ही येऊ शकता इकडे. तिकडेच बसले बिचारे. अश्विन काही कुठे गेल्या. अच्छा तुम्ही इकडे कोण बसला. चला तर अगदी सोपा गेम आहे. रेडी आहात. मला सगळ्यात आधी सांगा. हा आणि मंडळी तुमच्यासाठी सुद्धा एक टास्क आहे. याचं उत्तर सेम आलं की आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या. ठीक आहे डन. असं करा सगळ्यांनी. शाबाश. आणि याचं उत्तर मिसमॅच झालं म्हणजे सेम आलं नाही तर आपण शिट्या वाजवायच्या. ते कोणाला येतं. राहुल दादा नाही. चला काही हरकत नाही. ज्याला येते त्याने प्रयत्न करा. सुरू करूया. बाळाचे सगळ्यात जास्त लाड कोण करणार आहे. बरोबर आहे. क्या जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ओके ठीक आहे. मला सांगा बाळाला फिरायला जास्त कोण घेऊन जाणार आहे. हो क्या बात आहे. हा पुढचा माझा प्रश्न. बाळाला नाचायला कोण शिकवणार आहे. क्या बात आहे. याचं उत्तर कुठेतरी प्राजक्ताने आपल्याला थोड्या वेळापूर्वीच दिलं होतं जेव्हा तिने सांगितलं होतं की तिला नाचायला खूप आवडतं. बाळाला गायला कोण शिकवणार. हो मामांनी शिटी वाजवलेली आहे. मंडळी उत्तर मिसमॅच झालंय पण त्याही पेक्षा मोठा प्रश्न असा. प्राजक्ताला वाटतं की अभिलाष शिकवणार अभिलाषला वाटतं प्राजक्ता शिकवणार. उगाच बाळावर अन्याय कशाला. आपण काय करूया हे झाल्यानंतर तुम्ही दोघांनी एक एक गाणं गायचं. मग आम्ही ठरवू की बाळाला गायला कोण शिकवणार. ठीक आहे मंडळी. आता कोणतं गाणं तुम्हाला ऐकायचंय ते फक्त ठरवू. रेडी. प्राजक्ता आणि अभिलाष कसं असतं ना बाळाची सिस्टीम थोडी वेगळी असते. आपण मस्तपैकी दिवसभर जेव्हा जागे असतो तेव्हा तो झोपतो आणि जसं आपण झोपायला जातो त्याचा अलार्म वाजतो. तो उठतो रात्रभर जागा असतो मस्ती करतो खेळतो रडतो. मग अशा वेळी बाळासोबत रात्रभर कोण जागणार. अरे बापरे क्या बात आहे. या उत्तरासाठी मंडळी जोरदार टाळ्या नक्कीच वाजल्या पाहिजेत. क्या बात आहे. चला माझा पुढचा प्रश्न. बाळाचे डायपर कोण चेंज करणार. नाही माझी माझ्या मनात मात्र पूर्णपणे होतं की अभिलाषनेच करावं की तिरक्या नजरेने बघितलंय. चला याने स्वतः जबाबदारी घेतलेली आहे. चल तुम्हाला काय वाटतं होणारं जे बाळ आहे ते कोणासारखं दिसेल. हो क्या बात आहे. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. आता पुढचा प्रश्न. जर उत्तर मुलगा असेल तर ब्ल्यू बलून वर करायचं. मुलगी असेल तर पिंक. काय वाटतं तुम्हाला मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे. क्या बात आहे. म्हणजे आतापर्यंत फक्त एकच उत्तर यांचं मिसमॅच झालेलं आहे. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. पुढचा प्रश्न. तुम्हा दोघांना काय वाटतं तुम्हा दोघांपैकी जास्त सुंदर कोण दिसतंय. आहे हाय. चला आणि माझा एक शेवटचा अंतिम प्रश्न. दुसऱ्या बाळासाठी कोण जास्त एक्साइटेड आहे. मागे पाहून बघतोय. अभिलाष असं म्हणणं आहे की प्राजक्ता होऊन दे बस. चला जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्या दोघांसाठी. आता एक काम करा. हे बलून सोडा आणि 2 मिनिटं तुम्ही उभे राहा किंवा बसून राहिलीस तरी पण तू प्राजक्ता चालेल जर तुला. हा इकडे बघ.
इथे खुर्चीच्या फक्त थोडस पुढे ये. असू दे खुर्ची इथे. आता मला माहितीये की तुम्ही म्हणजे तुम्हाला असं वाटतं की दोघांचेही तुमचे जे गुण आहेत ते तुमच्या बाळांमध्ये यावे, पण तरी सुद्धा तुला अभिलाषने 3 असे बेस्ट गुण सांगायचे, बेस्ट क्वालिटी सांगायच्यात ज्या तुला तुझ्या बाळामध्ये पाहिजे म्हणजे पाहिजेत. दोघी नाही तुम्हाला टेन्शन आलंय का? अरे बापरे 3 सांगायचे. चल प्राजक्ता. अभिचा शांतपणा आणि अभिसारखं कलर आणि तिसरं अभिसारखं पोलेट अभिसारखं पोलेट पोलाईट. क्या बात आहे. पोलाईट, शांतपणा आणि अभिदादाचा जो वर्ण आहे तो तिला बाळामध्ये पाहिजे. आणि मी तुम्हाला एक शांत, तुम्ही लगेच म्हणाला ठीक आहे तो तुमचा भाऊ आहे पण घरी नवरा शांतच असतो. चला अभिलाष दादा तुम्ही सांगा. अरे वा. अजून एक. डान्स प्रेमळपणा, फोडकरपणा आणि सुंदरता. क्या बात आहे. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तर तुमच्यासाठी सुद्धा एक म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे. ते म्हणजे असं की या कपलने सुद्धा एक छानसा डान्स आपल्यासाठी आणि होणाऱ्या बाळासाठी प्रिपेअर केलेला आहे. तर आता लगेच आपण तुमचा डान्स बघूया. रेडी आहात तुम्ही दोघे? पक्का पक्का. पण डान्सच्या आधी जे आम्हाला डिसाईड करायचंय की कोण गाणं गाणार आहात ते आपण अभिनय दादासाठी एखादं होऊन जाऊ दे. कोणतंही, मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, कोणतंही जे तुला आवडतं ते. अभिलाष दादा आठवून ठेव, तुला पण गायचंय. हा पहिलं तुम्ही गा. माईक थोडंसं. जब कोई मुश्किल पड़ जाए सिंगर तर गाते तुम्ही प्राजक्ता. हा आठवा. प्राजक्तासाठी काही सजेशन्स तुमच्याकडून अजिबात मागत नाही. दृष्ट लागण्या जोगे सारे रालकोटही कुठे नसे जग दोघांचे असे स्वर्ग त्याकडे तुझ्याकडे स्वर्ग त्याकडे तुझ्याकडे. या मध्ये अगदी सुंदर गाणं तुम्ही गायलेलं आहे. तर तुमचा डान्स आता आपण सुरू करूया. क्या बात है. चलो मैं दबा दूं गाड्यांचा आवाज आला पाहिजे. जहाँ भी कहो तुम फिक्र न करो जो चाहो सो मंगाना डार्लिंग जरा सा मुस्कुराना डार्लिंग
समान तुम्हारा है सवाना। क्या बात आहे, जरा जोरदार टाळ्या होऊन जातो दोघांसाठी. आणि तुम्हा दोघांना सांगू व्हिडिओ आणि त्यामध्ये ज्या डान्स स्टेप्स होत्या, ज्या मूव्स होत्या, त्याचा एक वन्स मोर इकडे सगळ्या पाहुण्या मंडळींना बघायचा आहे. सोचो जरा ये दीवानापन देखो जरा तुम अकेले हम भी अकेले मजा आ रहा है. जसं होतं तसंच करूया आपण. सोचो जरा ये दीवानापन देखो जरा तुम अकेले हम भी अकेले मजा आ रहा है. कसम से ठीक आहे, 1 मिनिट हा. काहीतरी नवीन एंट्री एकदम अशी मस्त असली पाहिजे. रेडी? 3, 2, 1 म्युझिक. सोचो जरा पुढे पुढे देखो जरा पुढे. मजा आ रहा है. क्या बात आहे, क्या बात आहे. जरा गाऊन देण्यासाठी मंडळी वेगळ्या टाळ्या वाजल्या पाहिजे. जोरदार टाळ्या होऊन जाते, जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच. अच्छा, प्राजक्ताचा अजून एक डान्स परफॉर्मन्स आहे आपल्या सगळ्यांसाठी. पण त्याआधी जसं मी सांगितलं होतं, सगळे मामा काका या, एक डान्स परफॉर्मन्स तुमचं. मला माहिती तुम्ही करता. करा करा करा. कोण शांतनु बोलूया हे का? शांतनु का तुझं गुलाबी घातलं पण आहे सगळीकडे. नाही इकडे ये, इकडे ये. मध्ये ये. तुझ्यापासून सुरुवात. मामा तुमच्यापासून सुरुवात करूया. शांतनु कर. कमाल शांतनु. कमाल येते येते येते. टाळ्या 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 वाजवते. कमाल. अरे गाणं संपलं नाचो. कमाल शांतनु. काय मस्त डान्स आहे. आम्ही तोपर्यंत रिव्हर्स वरती जाऊ जोपर्यंत तू नाचणार. बरं जाऊ. हा चला पहिल्यापासून. हो ऍक्च्युली स्टेप्स आठवत होता पहिल्यापासून. ठीक आहे, रेडी? आणि शांतनुला फॉलो करायचं तुम्ही सगळ्यांनी. हा ते बरोबर फॉलो करताय तुला. तू पण काय करत नाही, ते पण काय करत नाही. कवळसळावणे आले मी असं नका बघू येते मला. दिसते मी घरी जमो सरावी करते तुझे मोर निशिता गुलाबी साडी दिसते मी माझा हो हो. गुलाबी साडी दिसते मी माझा बस. आता दुसरं. हा दुसरं काय? प्राजक्ता तुला कोणत्या गाण्यावर डान्स करताना बघायचंय? कारण तुला डान्स भरपूर आवडतो त्यामुळे. याच्यावर बेस्ट डान्स कोण करतो? सबसे कातिल कोण आहे? राहुल पाटील. राहुल कदम. कमाल. अरे गाणं तरी व्यवस्थित आवाज नाही येत तुझं. क्या बात आहे. पुढे पुढे दादा पुढे या. क्या बात. आमच्या लेडीज कुणीतरी येणार बघा त्याच्यापेक्षा एनर्जीने डान्स करतात. आता अंते बघत आता. कमाल. फक्त हेच करणार आहात का? क्या बात आहे.
या जरा त्यांना गरज आहे या तुम्ही बसून बसून स्टेप करताय आता त्यांना करतायचं काय करा तुम्ही पण चलो ओ गुलाबी और किंवा मस्त करता या या का मार ना थोडा मैं कधी सांगितलं काय करायला मैत्री नाही बोलली चला उठा ना उठा एक तरी माझ्या स्टॉप प्लीज उठा ना उठा मला वेळ राजंता सांग प्राजक्ताचं प्रेम असेल जर प्राजक्तावर तुमचं प्रेम असेल तर उठा करा फक्त उपसे घेतात त्यांच्या सगळ्याच्या आता तो पुढे करूया का थोडंसं पुढे करा थोडंसं मागे करा सगळ्यांची कंपनी दिसली पाहिजे Come on. होय होय क्या बात आहे सगळे इन्स्टावर आहेत आताही सांगू हे मागचे जे आहेत ना त्यांचं बोट सुद्धा शेक नाही झालेलं आहे चला सगळ्यात एक लास्ट झिंगाट होऊन जाऊ दे तुमच्यासाठी झिंगाट लावते मी ठीक आहे रेडी चलो 3, 2, 1 म्युझिक प्लीज पुढे चलो शांती हो कम ऑन झिंगाट 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 चलो झिंगाट वरती तरी लाजू नका रे कम ऑन प्राजक्ता बसून बसा कसं कसं होत असेल ना तू सध्या अलाउड कर तुला तुला पण डान्स करायचंय बसलेल्या आजींपैकी कोणाला नाचायचंय का नको मावशी नको जर ऑडियन्स पण बघा कोण क्या बात है बघा पाणी राहिलं तिकडे आजोबा तर घ्या आजोबा आजोबा तर आजोबा कमान ध्रुव आता पाहिजे पुढच्या पासून क्या बात है गरबा डान्स आहे थैंक यू सो मच आता आम्हाला या गाण्याचा खरा अर्थ कळला चला आणि म्हणजे एक मिनिट अभिनंदा तुम्ही हे आणलं होतं माहिती आई बाबाची नाती होती त्याच्यामध्ये म्हणजे जेंडर रिव्हील सेरेमनीच्या आधी एक छान असा फक्त रील साठी आम्हाला तुम्हाला सगळ्यांची मदत पाहिजे आपण काय करणार आहोत आपल्याकडे नाती आहेत बरोबर आई बाबा आत्या मामी वगैरे ती सगळ्यांनी पटपट हातामध्ये घ्यायची जी नाती आहेत आपण त्यांना पटकन बोलूया थांबा 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 प्लीज
कम एक सेकंड थांबू. बघा वॉक कंटिन्यू बघा आता. धीरे धीरे पंचाय ना कोई कहानी देखो देखो क्या बात है. या आजी या सेंटर मध्ये या. त्यावेळेस आता कॅमेऱ्यामध्ये बघा. हा आता जा पुढे. चालेल. मस्तपैकी स्माइल पाहिजे. आजीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाते तुम्हाला. अजी थांबा पोच करा चल बॅटरी लेके ना बाबा. जरा हात एकामेकाचे हात पकडा. हा क्या बात है. नानी गेली. चला पुढचे आजी अजून. अच्छा अजून कोणी आहेत का नानी वगैरे आपण काय चेंज करू शकतो. क्या बात आहे. सगळे एकदम चालायला लागल्यावर रांगोळीमध्ये सगळे खूप सेलिब्रिटी सारखे आपल्याला. सेंटेन्स बाबा जरा काहीतरी मस्त असं स्वॅग होऊन जाऊ. चला आता पुढचे मामा काय करणार. हा ते शाम गजब की हो क्या बात है. शाम गजब की ताई येईल जाताना जाऊ. हो क्या बात. एकदम शिकला पाहिजे. जरा टाळ्या वाजत पाहून मंडळी. बाबा इथे यानंतर एकच हो त्या फक्त मोबाईलची कमी आहे. अश्विनी राऊत. क्या बात है जरा टाळ्या वाजत राहू दे मंडळी. चला पुढे कोण येणार आहे. बाबू मध्ये नको. अरे क्या म्हणते नेक्स्ट. बाकीचे काका वगैरे तुम्ही येऊ शकता जरा पुढे. कुठे शब्द प्रतीक. बाकीचे कोणी मामा वगैरे असतील त्यांनी पण या. रेडी आहे आजी. रेडी काका जर काहीतरी मस्त रोमॅन्टिक होऊन या. काकूंचा हात पकडून चालायचा. हे सरळ करा. आजूबाजू सरळ करा. क्या बात आहे. तुम्ही काका आहात ना. तुम्ही पण आजी या. बाकी फक्त चालायचं तुम्हाला. आपल्याकडे कुठे क्या बात है. एकदा आजोबांसाठी मंडळी खरंच जोरदार टाळं होऊन जाऊ. जोरदार. थँक्यू सो मच. प्लीज तुम्ही बसून द्या. हा पुढचे आजी आजोबा. आजोबा हात पकडा नाही तुमचा.
जागा नाही पाठीमागे. बोल तो बॅटरी शेवटचा गोपाल आजी आजोबा शेवटचं गोपाल मंडळी त्याला जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. क्या बात. आणि बरोबर आहे की शेवटचा गोपाल मस्त रेनबो केलेला आहे. शाबाश. क्या बात आहे. जरा टाळ्या वाजून आपण सगळ्या आजच्यासाठी थोडंसं नाचत काहीतरी करा. मैत्रिणी शाळेला चालेल. जरा इकडे यायचं. हा हा इकडून एकीने तिकडून एकीने. हो पिवळी साडी. क्या बात है. पूर्ण गाणं एन्जॉय करतो. आम्हाला काहीच मिळालं. चला पुढे जा काकू. क्या बात. तिला मस्त म्हणजे अशी स्माईल आणि स्मार्ट पडते सगळ्यांच्या चेहऱ्यावर सगळ्या आजच्या चेहऱ्यांवर. हा या चला बघू का या पण आजच्या होणार आहे. चला पुढची आजी. लाईट पिक्चर दोन तरुण असे होते ते खेळायला पुढे टाकू. काकू मसाच्या कपड्यावर हात ठेवून चला. थँक्यू सो मच. चला आता रॅम्बो डान्स करायला लागतो ना. परंपरा आहे ना आपली होय की नाही. आम्ही चालू तुम्ही चालू. चला तर मंडळी सगळ्यांनी प्लीज बसून घ्या. जेंडर रिव्हिल सेरेमनी करून आपण लगेच असे तर बघूया मंडळी राधा आहे की कृष्ण. ओके कृष्ण आलेले आहेत. क्या बात. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आता आपला जो पारंपरिक तरीका आपण म्हणू शकतो पेढा आणि बर्फी तो सुद्धा आपण बघणार आहोत. हा एक मिनिट. आता ठरवा की कोणता बॉक्स आपण ओपन करूया. तोच बघूया थांबा रे. काय आहे बर्फी. म्हणजे आता फायनल काय आहे ते आल्यावरच आपल्याला समजणार आहे. कारण राधाकृष्ण मध्ये कृष्ण होते आणि पेढा बर्फी मध्ये बर्फी आलेली आहे. आता टॉस उडवूया. आधी टॉस उडवूया मग बलून्सने पण डिसाईड करूया.
चला म्हणजे दोघांसाठी पुन्हा एकदा जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि यानंतर फॅमिली बर्फी आलेलीच आहे, तर माझी अशी इच्छा आहे की दोघांच्याही आई बाबांनी जरा यायचंय त्यांना बर्फी भरवण्यासाठी. यानंतर फॅमिली मेंबर जे आहेत ज्यांना फोटोज वगैरे काढायचे आहेत, या लवकर लवकर. ती म्हणजे जे झाड आम्ही ते ठेवलेलं आहे, अभिनेता आपण कुठे ठेवतो ते पुढे आणूया आपण. हा, इथे आपण ठसा त्या झाडावर एक पान म्हणून उमटवायचं आहे. आणि जर तुम्ही बर्फी सोबत काढ